नमस्कार विद्यार्थ्यांनो. माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 6वीतला गणित विषयातला धडा क्रमांक 11वा, ज्याचा भाग क्रमांक 4 आपण सुरू करणार आहोत. तर चला, या चौथ्या भागात काय नवीन आहे ते पाहू. एकमान पद्धती म्हणजेच युनिटरी मेथड. अनेक वस्तूंच्या किमतीवरून एका वस्तूंची किंमत भागाकार करून काढणे व एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत गुणाकार करून काढणे, या उदाहरण सोडवण्याच्या या पद्धतीला आपण एकमान पद्धत म्हणतो. म्हणजे आपल्याला दोन वस्तू दिल्या असतील. आपल्याला समजा आपण एखाद्या दुकानात गेलो आणि एक जॅमची बॉटल विकत घेतली 500 ग्रामची 40 रुपयाला, आणि दुकानदाराने अजून एक जॅमची बॉटल दाखवली 600 ग्रामची आपल्याला 42 रुपयाला. तर यापैकी कुठली जॅमची बॉटल आपण विकत घेऊ शकतो? तर या प्रश्नाचे उदाहरण सोडवताना आपल्याला काय पाहायचं, आपल्याला फायदा किती होतो. परंतु तो फायदा पाहण्यासाठी आपल्याला नेहमी एकमान पद्धतीचाच वापर करावा लागेल, कारण त्या दोघांना आपण एका वजनात मोजमाप करणार आणि त्याच मोजमापात त्याच वजनात त्यांची किंमत किती आहे त्याची बरोबरी करणार. ज्याची किंमत कमी पडेल तीच वस्तू आपण विकत घेतो. तर चला तर चला अशी आपण उदाहरणे पाहूत, कुठली कुठली आहेत ती. विजयला वाढदिवसाच्या दिवशी 7 मैत्रिणींना पेन द्यायचे होते. ही आहे विजया, जिला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी 7 मैत्रिणींना पेन द्यायचे आहे. पेन खरेदी करण्यासाठी ती दुकानात गेली. दुकानदाराने तिला डझनाचा भाव सांगितला. म्हणजे तिला खरेदी करायचे आहेत 7, परंतु दुकानदाराने तिला किती, 1 डझन पेनांची किंमत सांगितली आहे 84 रुपये. मग तिला एका पेनाची किंमत किती ते काढावे लागेल, कारण तेव्हा जेव्हा एका पेनाची किंमत कळेल तेव्हाच ती 7 पेनांची किंमत किती होईल ते देऊ शकते. तर पहा, विजयाला तुम्ही 7 पेनांची किंमत काढायला मदत करू शकाल का? उत्तर आहे हो. कशी? तर ती एकमान पद्धतीने. एका पेनाची किंमत माहीत झाली तर आपण 7 पेनांची समजेल ना. ऑफकोर्स खरंच आहे. कारण एका पेनाची जर किंमत आपल्याला कळली तर फक्त गुणिले 7 करायचं त्या किमतीला, म्हणजे 7 पेनांची किंमत किती आहे ती कळेल. तर चला सोडवूया याचे उत्तर. पहा, 1 डझन पेनांची किंमत किती आहे? 84 रुपये. मग 84 ला 12 ने भागायचे. तर एका पेनाची किंमत येईल 7. तर एका पेनाची जर 7 रुपये झाले तर 7 पेनांची किती झाली? 49. तर अशा प्रकारे 7 पेनांची किंमत झाली 49, म्हणजे विजयाला या दुकानदाराला 49 रुपये द्यावे लागतील. आता अजून कुठले उदाहरण ते पाहू. इथे पहा, केळी दिली आहेत. या उदाहरणात 15 केळ्यांची फणी 45 रुपयांना मिळते. मग 8 केळ्यांची किंमत किती? पहा, आपण जेव्हा आई बरोबर बाजारात जातो तेव्हा आपल्याला केळीवाला यशी केळ्यांची फणी दाखवतो आणि त्याची एकूण किंमत सांगतो. परंतु आई आपली काय करते, किंवा आपले वडील, आपले नातेवाईक काय करतात, आपल्याला जेवढी गरजेची आहे तितकीच केळी घेतात पूर्ण फणी घेण्यापेक्षा. मग हे असेच काहीतरी उदाहरण आहे, ज्यात आपल्याला 15 केळ्यांची फणी दिली आहे आणि 45 रुपयांना ती मिळते, आणि आपल्याला 8 केळ्यांची किंमत काढायला सांगितली. मग कसे करायचे? तर 15 केळ्यांची फणी जर 45 रुपयाला असेल तर एक केळ किती रुपयाला ते काढावे लागेल. मग कसे काढायचे? या 45 ला 15 ने भागायचे, तेव्हा एका केळाची किंमत कळेल. तर आपण काय करायचंय, 15 केळ्यांची किंमत 45 रुपये आहे, तर एका केळाची किंमत कशी काढायची? तर 45/15. तर ती आपल्याला किती भेटली? 3 रुपये. म्हणजे एका केळाची किंमत समजा 3 रुपये झाली, तर 8 केळ्यांची किती? तर मग 8 गुणिले 3 करायची. म्हणजे यावरून 8 केळ्यांची किंमत किती झाली? 8 गुणिले 3 बरोबर 24 रुपये. म्हणजेच काय, आपल्याला केळी घेताना जर 8 केळी घ्यायची असेल तर आपल्याला त्याला 24 रुपये द्यावे लागतील. आता दुसरे उदाहरण. 10 फुलांचा गुच्छा 25 रुपयांना आहे, तर 4 फुलांची किंमत किती? लक्षात घ्या, आपल्याला नेहमी मोठी संख्या दिली असेल आणि आपल्याला त्यापेक्षा कमी किंवा त्यापेक्षा जास्त संख्येच्या वस्तूंची आपल्याला किंमत काढायला सांगते. मग पहिल्यांदा काय करायचं, अशा वेळेस 10 फुलांचा गुच्छ समजा 25 रुपयांना, तर अशा वेळेस काय करायचं, एका फुलाची किंमत किंवा एका फुलांच्या गुच्छाची किंमत किती आहे ती काढायची. कशी काढणार? तर 10 फुलांची किंमत जर 25 रुपये आहे तर 25/10 करा, म्हणजे एका फुलाची किंमत, एका फुलाच्या गुच्छाची आपल्याला किंमत कळेल. तर काय केलंय, एका फुलाची किंमत जर काढायची असेल तर कसे 25/10 केले तर आपल्याला किती भेटले? 2.5, किंवा हे 25/10 जसे तसे ठेवले तरी चालेल.
आता यावरून 4 फुलांची किंमत काढायची तर कसं करणार? 2510 गुणिले 4 म्हणजे 4 गुणिले जर 25 केले ते येतात 100 आणि 100चे 10 केले तर उरले ₹10. म्हणजेच काय? जर 10 फुलांचा गुच्छ ₹25 नाही तर 4 फुलांची किंमत आपल्याला किती भेटली? ₹10 इतकी. तर चला, आता ह्या एकमान पद्धतीवर आधारित आपल्याला सराव संच आहे. तो कसा सोडवायचा तो आपण पाहू. सराव संच 29. प्रश्न क्रमांक पहिला. यात आपल्याला काय दिले? एक पहिला प्रश्न आहे, 20 मीटर कापडाची किंमत ₹3600 आहे, तर 16 मीटर कापडाची किंमत काढा. पहा, 20 मीटर कापडाची किंमत 360. तर इथे पहा, 20 मीटर कापडाची किंमत किती दिली? 3600. तर 16 मीटर कापडाची किंमत किती? तर पहिल्यांदा काय करायचंय? एका मीटर कापडाची किंमत काढावी लागेल. म्हणजेच काय? 3600 छेद 20 करा. त्यावेळेला एका मीटर कापडाची किंमत कळेल आणि त्या किमतीने ह्या 16 मीटरला गुणा, म्हणजे आपल्याला त्या कापडाची 16 मीटर कापडाची किंमत आपल्याला मिळेल. तर चला उकल पाहूया काय आहे ती. प्रथम 1 मीटर कापडाची किंमत काढून घेऊ. तर कसे करायचे? 20 मीटर कापडाची किंमत ₹3600 आहे. तर मग ₹1 1 मीटर कापडाची किंमत काढायची तर काय करावं लागेल? 3600 भागिले 20. ती आपल्याला किती आली? हा 0 आणि हा 0 गेला आणि 360 भागिले 2 गेले तर ₹180 आपल्याला मिळाली. तर एका मीटर कापडाची किंमत किती मिळाली? 180. आता आपल्याला 16 मीटर कापडाची पाहिजे तर काय करायचं? 16 मीटर कापडाबरोबर गुणिले 180 केले तर आपल्याला किती आले? 2880. म्हणजेच काय? 16 मीटर कापडाची किंमत आपल्याला किती भेटली? ₹2880 इतकी. प्रश्न क्रमांक दुसरा. 10 किलोग्राम तांदळाची किंमत ₹325 इतकी आहे. तर 8 किलो तांदळाची किंमत काढा. तर 10 किलो तांदळाची किंमत 325 आहे, तर 1 किलोची आपल्याला पहिल्यांदा काढावी लागेल. कारण एकमान पद्धतीत आपण 1 किलोची किंमत आहे ती पहिले काढू. जी किंमत येईल तिने 8 किलोला गुणाकार करू. जेवढे उत्तर येईल ती आपली 8 किलोची तांदळाची किंमत आपल्याला मिळेल. मग काय करायचंय? पहिले 10 किलो तांदळाची किंमत तर 325 आहे, तर 1 किलोची किती? तर त्यासाठी काय करावं लागेल? 10 किलोग्राम ने 325 ला भागावे लागेल. तर पहा, प्रथम 1 किलोग्राम तांदळाची किंमत काढू. मग काय? 10 किलोग्राम तांदळाची किंमत दिली आहे ₹325. मग 1 किलो तांदळाची किंमत 325 चे 10 म्हणजे ती किती आली? ₹32.50 म्हणजे ₹32.50 पैसे इतकी. आता मग 8 किलोग्राम तांदळाची किती किंमत झाली? मग 8 गुणिले 300 हे रुपये ₹32.50 इतके करू. तर याचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर आले ₹260. म्हणजेच काय? आपल्याला 8 किलोग्राम तांदळाची किंमत भेटली ₹260 इतकी. आता प्रश्न तिसरा. 14 खुर्च्यांची किंमत आहे 5,992. तर 12 खुर्च्यांसाठी किती रुपये द्यावे लागतील? तर 14 खुर्च्यांची 5,992 आहे, तर एका खुर्चीचे किती ते काढा आणि त्याची किंमत मिळाली तर त्याला 12 ने गुणा. म्हणजे 12 खुर्च्यांची आपल्याला किंमत कळेल. तर एका खुर्चीसाठी आपण किंमत काढायची आहे, तर 14 खुर्च्यांची किंमत जर 5,992 आहे, तर काय करायचंय? एका खुर्चीची किंमत काढण्यासाठी आपण ₹5,992 14 ने भागू. या 14 ने 5,992 ला भागले तर किती आले? पहा, ₹428 इतके आले. म्हणजेच काय? एका खुर्चीची किंमत भेटली ₹428. मग एका खुर्चीची जर 428 असेल तर 12 खुर्च्यांची किती? तर 12 ने दोन्ही बाजूला गुणावं लागेल. तर 1 गुणिले 12 केले तर 428 गुणिले 12 करावे लागतील. तर 12 खुर्च्यांची किंमत किती झाली? ₹428 गुणिले 12 म्हणजे ती झाली ₹5,136 इतकी. मग आपण उत्तर कसे लिहितो? आपल्याला 12 खुर्च्या विकत घेण्यासाठी आपल्याला किती रुपये द्यावे लागेल? ₹5,136 इतके द्यावे लागतील. तर अशा प्रकारे आपल्याला शाब्दिक उदाहरणांची उकल आणि उत्तरे असे लिहावे लागते. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो एकमान पद्धतीने आपल्याला गणिते कशी सोडवायची. आपल्याला जर एक संख्येचा भाव दिला असेल किंवा एक संख्येचा आपल्याला काही राशी दिली असेल आणि त्याच संख्येचे आपल्याला पुन्हा एखादी राशी विचारली असेल, तर आपण एकमान पद्धतीचा वापर करून एका वस्तूसाठी किंवा एका राशीसाठी आपल्याला त्याची किंमत किती ते काढून पुढचे उत्तर आपण सोडवू शकतो. आता आपण सराव संच अर्धा सोडवला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा उरलेला सराव संच सोडवू. तोपर्यंत धन्यवाद.